कपाल म्हणजेच कवटी आणि भाती म्हणजेच चकाकणे। योगाभ्यासामध्ये शरीर शुद्धीसाठी षटकर्म सांगितले आहे। त्यातील सर्वात शेवटचे षटकर्म म्हणजेच कपालभाती होय। गेरंड संहिता या योग ग्रंथामध्ये कपालभातीचे 3 प्रकार सांगितले आहे। त्यातील पहिला म्हणजेच वातक्रमा हा हवेच्या साहाय्याने केला जातो। दुसरा युतक्रमामध्ये नाकाने पाणी आत घेऊन तोंडाने बाहेर सोडले जाते आणि तिसरा शीतक्रमामध्ये तोंडाने पाणी आत घेऊन नाकाने बाहेर सोडले जाते। या तीनही प्रकारांपैकी पहिला प्रकार वातक्रमा हा हवेच्या म्हणजे श्वासांच्या साहाय्याने केला जातो, म्हणून त्याला क्रियेसोबतच प्राणायाम असे देखील बोलले जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला वातक्रमा या कपालभातीच्या पहिल्या प्रकाराबद्दल सर्व काही बघायचे आहे। सर्वात पहिले आपण त्याचे फायदे बघूयात। आयुर्वेदानुसार आपल्या बॉडीमध्ये कफ, वात, पित्त हे 3 दोष असतात। त्यापैकी कफदोषामुळे होणारे आजार दूर करण्याचा उत्तम उपाय म्हणजेच कपालभाती होय। कपालभातीमुळे रक्ताभिसरण खूप चांगल्या प्रकारे होऊन प्रत्येक अवयवाला ऑक्सिजनचा पुरवठा खूप छान होत असतो। कपालभातीच्या रोजच्या अभ्यासामुळे आपल्या ओटीपोटीवर जर जास्तीची चरबी असेल ती देखील कमी होण्यास मदत होत असते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले पोटाचे स्नायू हे खूप चांगल्या प्रकारे मजबूत होतात। त्यामुळे पोटासंबंधी काही विकार असेल जसे की गॅसेस, ब्लोटिंग, बद्धकोष्ठता यांसारखे विकार दूर होण्यास मदत होत असते। कपालभातीमुळे शरीरामधील अनावश्यक पदार्थ हे CO2 मार्फत शरीराबाहेर फेकले जातात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपालभातीमध्ये आपण श्वासांच्या साहाय्याने क्रिया करत असतो, म्हणजेच आपले पूर्ण लक्ष हे श्वासांवर असते। त्याचाच परिणाम आपले कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी होत असतो आणि कुठे ना कुठे आपली स्ट्रेस लेवल देखील कमी होण्यास मदत होत असते। आता बघूयात कपालभाती करण्याची योग्य ती पद्धत। कपालभातीसाठी तुम्हाला एक कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचं आहे। तुम्ही वज्रासनमध्ये बसू शकता, सुखासन, पद्मासन किंवा अर्ध पद्मासनमध्ये देखील बसू शकतात। मला यामध्ये बसणे कम्फर्टेबल आहे, मी या प्रकारे बसली आहे। दुसरे, तुमची पाठ ही एकदम स्ट्रेट असायला हवी। पाठ जर तुमची स्ट्रेट नसेल आणि तुम्ही कपालभाती करत असाल तर तुम्हाला नक्की कंबरदुखी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। त्यामुळे पाठ ही कायम स्ट्रेट असायला हवी। त्यानंतर दोन्ही पाम्स या प्रकारे आपल्याला नीजवर ठेवायची आहेत। शोल्डर्सला मस्तपैकी रोल करून रिलॅक्स करायचे आहे। त्यानंतर डोळे बंद करून 31 सेकंदापर्यंत फक्त आपले श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे आहे। त्यानंतर दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि पोटाला आतमध्ये खेचत श्वास हा फोर्सफुली नाकाने बाहेर सोडायचा आहे। या प्रकारे हा एक स्ट्रोक झाला। ज्यावेळेस आपण पोटाला लूज सोडणार आहोत त्यावेळेस ऑटोमॅटिक श्वास हा आतमध्ये जात आहे। पुन्हा दुसरा स्ट्रोक। या प्रकारे तुम्हाला दीर्घ नाकाने श्वास आत घेत पोटाला आतमध्ये खेचत नाकाने फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा आहे आणि ज्यावेळेस तुमचे पोट लूज होत आहे त्यावेळेस ऑटोमॅटिक श्वास हा आतमध्ये जात आहे। जाणीवपूर्वक श्वास आतमध्ये घ्यायचा नाहीये, तो ऑटोमॅटिक जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा फोर्सफुली एक्सेल करत तुम्हाला दुसरा स्ट्रोक असे हळूहळू तुम्हाला करायचे आहे। तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवातीला तुम्ही एक 10 ते 12 स्ट्रोकचा एक राउंड करू शकता। मी करून दाखवते। या प्रकारे बसायचं आहे, दीर्घ श्वास आत घेते, या प्रकारे 1 सेकंदाला तुम्ही एक स्ट्रोक करू शकता। परंतु तुम्ही खूप दिवसांपासून कपालभाती करत असाल तर एक राउंड तुम्ही 25 ते 30 स्ट्रोकचा करू शकतात। असे तुम्हाला 3 राउंड्स कंप्लीट करायचे आहेत। तुम्ही आत्ताच सुरुवात केली आहे आणि नाकाने फोर्सफुली श्वास सोडणे अवघड जात असेल तर एक टेक्निकचा यूज करायचा आहे। सपोज आपल्यासमोर एक कॅन्डल ठेवली आहे आणि तिला आपल्याला विझवायचं आहे, तर त्यावेळेस आपण या प्रकारे विझवतो बरोबर। त्याच प्रकारे तुम्हाला पाठीचा कणा हा ताठ ठेवायचा आहे। समोर एक मेणबत्ती म्हणजेच आपण आपले बोट देखील ठेवू शकतो या प्रकारे आणि पोटाला आतमध्ये खेचत जोरात फुंकर मारून विझवण्याचा प्रयत्न करायचा आहे। या प्रकारे असे काही दिवस तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यानंतर नाकाने सोडण्याची सुरुवात करायची आहे।
कपालभाती करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या। सर्वात पहिले म्हणजे आपले पाठीचा कणा हा ताठ असायला हवा। दुसरे म्हणजे आपले शोल्डर आणि फेशियल मसल्स हे एकदम रिलॅक्स असायला हवेत। भरपूर लोक या प्रकारे करताना दिसतात। या प्रकारे बिलकुल करायचं नाही, एकदम रिलॅक्स ठेवायचे। तिसरे, आपली श्वासांची गती ही एक समान असायला हवी, खूप जास्तही नको आणि खूप स्लो पण नकोय। कपालभाती झोपण्यापूर्वी बिलकुल करू नये, त्यामुळे आपली झोप डिस्टर्ब होत असते। आता बघूयात कपालभाती कोणी करू नये। जर तुम्ही आजारी असाल, हर्निया, अल्सर, हाय बीपी किंवा हृदयासंबंधी अजून काही आजार असेल तर करू नये। तुमची रिसेंट काही पोटाची सर्जरी झाली असेल तरीही कपालभाती करू नये। आणि स्त्रियांनी पिरियड्समध्ये आणि प्रेग्नन्सीमध्ये बिलकुल कपालभाती करू नये। अशा प्रकारे कपालभातीचे रोज 3 राउंड्स करावे। कपालभाती केल्यानंतर आपले मेडिटेशन हे खूप चांगल्या प्रकारे होत असते। आपल्या रोजच्या अभ्यासामध्ये नक्की कपालभातीचा समावेश तुम्हाला करायचा आहे। आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरायचं बिलकुल नाहीये। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार।